अहमदनगर शहरामधील प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या विशेष प्रयत्नातून विकास निधीतून प्रभागाचा कायापालट करण्यात आला आहे। 24 तास जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारा एकमेव नेतृत्व म्हणून नगर शहरात नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची ख्याती आहे। कापड बाजारातील भाऊराव पाटील शाळा ते मयूर कंपाऊंड रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला। यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, विशाल वालकर, कापड बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर, सचिव किरण व्होरा, संभव काठेड, आदित्य गांधी, मयूर फिरोदिया, राहुल मुथा, कृष्णा गांधी, भगवान रायसिंगनी, लंकेसर, संजय चोपडा, देवेंद्र भाटेजा, फारुख रंगरेज, मुन्ना चुडीवाला तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते। आपले वॉर्डाचे 12 नंबर वॉर्डाचे लोकप्रिय नगरसेवक आणि बाळासाहेब बोराटे आणि परेश लोखंडे यांच्या अतोनात प्रयत्नामुळे आपलं हा काँक्रिटीकरण मिशन कंपाऊंडचं काँक्रिटीकरण झालेलं आहे। त्याच्यात श्री विशाल वालकर यांचंही खूप याच्या आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। तर बाळासाहेब बोराटे त्यांचे जे 12 नंबर वॉर्डाचे जे नगरसेवक आहेत त्यांचं एक ख्याती आहे, नगरमध्ये त्यांचं नाव प्रचलित आहे। कुठलं बी काम असो आपण घेऊन गेलो, जरी वॉर्डाचं काम नसलं, इतर वॉर्डाचं जरी काम असलं तर ते एका मिनिटात लगेच फोन उचलतील, लगेच ते काम होईल आणि त्याचा पाठपुरावा करतील, काय झालं काय नाही, कुठपर्यंत आलेलं काम। आपल्याला जेवढी काळजी नसते तेवढी काळजी त्यांना वाटते कामाची। आणि आता हा जो रस्ता आहे, हे खरं म्हणजे हा जी प्रॉपर्टी आहे ही आपल्या म्युन्सिपाल्टीला अजून म्हणजे ह्याचं निधी आपल्याला उपलब्ध नव्हता, पण बोराटे साहेबांनी दुसरीकडं निधी ॲडजस्ट करून आपला ह्या विशेष कार्यक्रम हा निधी उपलब्ध करून दिला आणि हा कधी न होणारा काँक्रिटीकरण आज झालेला आहे त्यांच्या या प्रयत्नामुळे। आणि इथं इतकं प्रचंड प्रॉब्लेम होता, घाणीचं, मुतारीचं बी शाळेला बी प्रॉब्लेम होता, तसेच बँकेला प्रॉब्लेम होता, कारण इथं दुसरीकडे मुतारी नाही ना, याच्यावरच सगळं लोड होता। हे मुतारी बी आम्ही त्यांना विनंती करतो की हे काम झाल्यानंतर लवकरात लवकर, कारण या भागात कुठेही मुतारी नाही आहे। आपली इच्छा नाही आहे मुतारी, याच्यामुळे शाळेच्या मुलींना त्रास होतो, ही मान्य आहे गोष्ट, पण ही पण वस्तू जरुरीची आहे। तर याच्याकडे बी लक्ष द्यावं चांगली ज्याच्या, आणि त्याच्यावर मेंटेनन्ससाठी आम्ही एक माणूस ठेवू आणि म्युन्सिपाल्टीतर्फे बी सतत त्याची साफसफाई वगैरे करण्याची मी विनंती करतो त्यांना। आणि बाळासाहेबांनी आणि त्यांचे जे परेश साहेब वालकर साहेबांनी आमच्या MG रोडचं विशेष आम्ही त्यांना विनंती केली की इथं काँक्रिटीकरण करा, तसेच आपलं जो मेन रोड आहे तर तोही लवकरात लवकर, त्याच्यावर इतके खड्डे झालेले आहेत, तोही लवकरात लवकर हाती घ्यावं। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्याची मंजुरी झालेली आहे, ते काम लवकरच सुरू होणार आहेत। तर या दोन्ही कामासाठी त्यांची शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं धन्यवाद करतो। आमचे सर्व MG रोड असोसिएशन, तसेच आमचे शाळेचे श्री रंकेसर यांचाही खूप पाठपुरावा होता, बँकेचे चोपडा साहेब यांचाही पाठपुरावा होता, रस्ता लवकरात लवकर व्हावं। तर मी पुन्हा एकदा MG रोड असोसिएशनच्या वतीने आपले लोकप्रिय नगरसेवकांचा मी सत्कार करतो आणि त्यांचे काम केल्याबद्दल धन्यवाद देतो। आणि आमची लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळा खरं म्हणजे रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे आणि सगळ्यात मोठी नगरमधली शाळा आहे। आणि या रोडचा बऱ्याच दिवसाचा प्रश्न होता, परंतु सन्माननीय नगरसेवक बाळासाहेब बोराटे साहेब आणि त्यांचे सहकारी 2 नगरसेवक यांनी आम्हाला आमच्या विनंतीला त्या ठिकाणी मान दिला आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करू असं आश्वासन दिलं आणि तो आज या ठिकाणी उद्घाटन त्यांनी केलेलं आहे। आणि खरं म्हणजे हा रस्त्याची फार दिवसापासूनची गरज होती। या ठिकाणी 700-800 विद्यार्थी रोज शाळेत ये जा करतात आणि खरोखर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत। आणि असंच काम त्यांनी वार्डामध्ये सगळ्या ठिकाणी केलेलं आहे। मी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देईल आणि आमचे छोटे जे प्रश्न असतात ते आपण सातत्याने सोडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। बाळासाहेबांची एक ख्याती का मिस कॉल जरी पडला तर ते परत फोन करतात, हे फार मस्त ख्याती, म्हणजे तोंडावर सांगायची गोष्ट आहे, कोणी करत नाही, ते परत वाट पाहतात का ते परत फोन करत त्याला गरज असेल त्यांची। पण यांची एकच ख्याती अशी का ते मिस कॉल पडलं कोणाचं बाय असू द्या ते परत फोन करतात। आणि आम्ही आणि सरांनी भरपूर पाठपुरावा केला होता आणि त्यांनी आज त्या कामाला आम्हाला यश दिलं। इथून पुढं आम्ही मुतारीचे आम्ही बी लक्ष ठेवू का साफसफाई राहील, कारण का डास हा सगळ्यांनाच चावतो, का बँकेत आहे किंवा तुम्हाला आहे किंवा दुकानदाराला असं नाही, त्रास हा सगळ्यांनाच होतं। आज हे चांगलं काम होऊ राहिलं आहे, इथून पुढं बी ते आपले छोटे अडचणी असले आपण फोन केला ना सर तर ते काम करतील अशी गावाही देतो। हे चांगलं काम त्यांनी केलं, त्याबद्दल सगळ्या बँकेच्या वतीने, व्यापाऱ्यांच्या वतीने, शाळेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो।
NTP न्यूज मराठी, अहमदनगर.